नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करते एक मारवाडी डिश. त्यासाठी ना व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा. तर इथे ना परातमध्ये ना मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यानंतर जिरं टाकलं आणि त्यानंतर आपले बेसिक मसाले जसं की हळद, मसाला. आता तिखट तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकतात. कुठलेही मसाले आपल्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकतात. मग इथे धने जिरे पूड टाकलं, त्यानंतर ओवा थोडासा क्रश करून त्यामध्ये टाकला. ओवा तर गरजेचा आहे खूप. मग इथे मी सफेद तीळ टाकले. तर सफेद तीळ मला खूप आवडतात म्हणून थोडेसे जास्तच टाकले मी आणि चवीनुसार मीठ टाकलं. मग इथे हा रात्रीचा भात होता. कधी पण ना हा भात उरला ना की ही रेसिपी बनवा. आता ह्या रेसिपीमध्ये ना हेच एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे, तर ते मी टाकलं. कधी पण रात्रीचा भात उरला ना की तुम्ही अशी रेसिपी बनवा. आता इथे मी किसलेला दुधी टाकते. एक मोठा पूर्ण दुधी घेतला आहे मी ह्यामध्ये. तर तुम्हाला जर आवडत असेल गाजर वगैरे तर गाजर वगैरे पण तुम्ही किसून टाकू शकतात, पण दुधीने ह्याची चव जास्त येते. म्हणून नेहमी दुधी असलं ना, एकतर माझ्या घरात दुधी खायला थोडा कंटाळा करतात, म्हणून मी अशा पद्धतीने अशी मुठिया बनवते. आणि बस थोडंसं तेल टाकलं आणि मिक्स करून घेतलं. आता आपल्याला इथे जास्त मळायचं नाही आहे, फक्त एकत्र करायचं आहे पीठ आपल्याला. आणि पाणीसुद्धा तुम्ही व्यवस्थित टाका, एकदम पातळ व्हायला नको, कारण दुधीमध्ये पाण्याचा अंश असतो. म्हणून त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाका आणि थोडंसं एकत्र करून घ्या. मग इथे पातेलं ठेवलं मी. तर बघा माझ्याजवळ असं मोठं पातेलं आणि त्यामध्ये इतकं पाणी ठेवलेलं आहे मी. आता मी तुम्हाला दाखवते मी कशी बॉईल करते. तर इथे मी चाळणी घेतलेली आहे आणि त्याला ना थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी. आता ही चाळणी ना मी उलटी ठेवणार आहे ह्या पातेल्यामध्ये. तुमच्याजवळ जर असं काही नसेल साहित्य तर तुम्ही काय करू शकतात की इडलीचं भांडं असतं ना, त्यामध्ये पण तुम्ही वाफवून न घेऊ शकतात. आता इथे मी थोडंसं पिठाचा गोळा घेतला आणि आता मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने लांब असं गोळासारखा बनवून घेईल. तुम्ही बघू शकतात मी कशा पद्धतीने करते असं. आणि मग हा गोळा तयार झाल्यानंतर ना त्या चाळणीवर असं ठेवून देत जाईल. तुम्ही पहिलेच ना म्हणजे पीठ मळायच्या अगोदरच ना हे पातेलं म्हणजे ठेवून द्या तापवायला, म्हणजे ते पाणी पण पटापट गरम पण होते आणि हे तर गोळे व्हायला टाईम लागत नाही. मग झाकण ठेवून ना इथे आपल्याला 25-20 मिनटं वाफवून घ्यायचे छान. आता एका साईडला इथे मी कढीची तयारी करत आहे. तर इथे अद्रक, लसूण, मिरची हे ठेचून घेते. ह्याचा एक ठेचा तयार करते म्हणजे कढीला आपली छान चव येईल. हा ठेचा ना मी जास्त बारीक केलेला नाही आहे, फक्त थोडंसं ठेचून घेतलेलं आहे बस. थोडंसं जाडसर असलं ना की अजून छान वाटते. मग इथे तेल गरम झाल्यावर ना इथे भरभरून मी मेथीचे दाणे टाकलेले आहेत आणि हे मेथीचे दाणे ना चांगले हे तेलामध्ये ना शिजवून घ्यायचे. मग त्याची चव ना अजून दुप्पट होते. मग इथे थोडीशी राई टाकली, त्यानंतर कढीपत्ता टाकला, थोडंसं हिंग, म्हणजे आपण जशी फोडणी देतो ना एका भाजीला डाळीला त्या पद्धतीने. मग इथे ठेचा टाकून घेतला आणि चांगलं अजून मिक्स करून घेतलं. आता हे मिक्स झाल्यावर ना कांदा मी उभा चिरलेला आहे तो पण ह्यामध्ये टाकून थोडंसं परतवून घेतलं. हा कांदा ना कढीमध्ये खूप छान लागतो. आता इथे कांदा थोडासा नरम झाल्यावर ना थोडीशी मी हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकून पुन्हा त्याला चांगलं मिक्स करून घेतलं. आणि मी पहिलेच ना दहीमध्ये थोडंसं 2 चम्मच बेसन टाकून ना मिक्स करून ठेवून दिलेलं आहे, म्हणजे पटकन आपल्याला ह्यामध्ये टाकायला जमेल. आता हे परतवून झाल्यानंतर ना मी इथे दही आणि बेसनचं जे मिश्रण केलं होतं ते ह्यामध्ये टाकून घेतलं आणि पटापट आपल्याला 2-3 मिनिटांनी इथे मिक्स करून घ्यायचे. ह्यामध्ये बेसन टाकलेलं आहे पण तरीसुद्धा ना दही फाटायची शक्यता असते, म्हणून थोडंसं 2-3 मिनटं पटापट असं हलवून घेतलं ना की मग ना कढी पण फाटत नाही आणि छान दिसते. मग इथे मला हवं तेवढं मी पाणी टाकलं. तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी टाकू शकतात ह्या कढीमध्ये. आता इथे छान उकळ पण आलेली आहे कढीला आणि मस्त आता 2-3 मिनटात होऊन जाईल. मग इथे आपले मुठिया पण शिजलेले आहेत, तर मी एका परातीमध्ये काढून घेतले थंड होण्यासाठी. तर बघा ह्या मुठियाला ना काही साईज द्यायची गरज नाही आहे. ॲक्च्युली ना तुम्हाला जर साईज द्यायची असेल तर त्या पद्धतीने मग तुम्ही बॉईल करायला ठेवतात ना तेव्हा व्यवस्थित काढा आणि त्याला आकार द्या. आम्हाला कसं आकार द्यायची काही गरज पडत नाही. असेही कापा तसेही कापा, म्हणजे कोणत्याही पद्धतीने कापले तरी पण ते फोडणी द्यायचीच आहे. त्यामुळे मी काही शेप द्यायला जात नाही. मग तेच पातेलं घेतलं आणि त्यामध्ये राई टाकली. मग त्यानंतर सफेद तीळ, लाल मसाला आणि कढीपत्ता टाकून ना पटापट परतवून घेतलं. हे पटापट करावं लागेल इथे तुम्हाला, कारण ना हे सफेद तीळ ना उडतात ना, त्यामुळे तुम्हाला जरा घाई करावी लागेल. आणि हे जे मोठे आपण कापून ठेवलेले ना ते त्यामध्ये सर्व टाकून घ्यायचे आणि तेही पटापट म्हणजे की मिक्स करायला लागतील. का माहिती आहे, मग खाली लागायला सुरुवात होते म्हणून. मग मी इथे थोडं टॉस करून घेतलं आणि मग चम्मचने थोडंसं मिक्स करून घेतलं. आता इथे ना आपल्याला जास्त वेळ नाही आहे, फक्त 2 मिनिटामध्ये झाकण ठेवून ना वाफेवर, म्हणजे फक्त 2 मिनटं, कारण ह्याला ना फक्त फोडणी द्यायची असते, बाकी ह्याला काहीच प्रोसेस नाही आहे. त्यामुळे फक्त 2 मिनटासाठी झाकण ठेवून द्या. मग आपले मुठे रेडी आहेत इथे. आणि एका साईडला मस्त कढी पण रेडी आहे, तर इथे मी कोथिंबीर टाकून घेतली. मग इथे मुठ्या पण झाले होते तर त्यावर पण कोथिंबीर टाकली आणि आता इथे ताट सजवते.
तुम्हाला पण कढी मोठी आवडते का मला नक्की सांगा. आता तुम्ही विचार करत असतील, ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगते की तुम्ही विचार करत असेल की हे खायचं कसं. तर बघा मारवाडीमध्ये ना ही कढी ना ह्या मुठ्यावर टाकली जाते आणि मिक्स करून खाल्ली जाते. ॲक्च्युली बघायला गेलं तर ही गुजराती मारवाडी डिश आहे. तर गुजरातीचं तर मला माहिती नाही, पण माझ्या सासरी ना म्हणजे मारवाडीमध्ये हे अशा पद्धतीने बनवली जाते आणि खाल्ली जाते. म्हणून ही रेसिपी मी तिथूनच शिकली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चला आता भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.